नमस्कार. मी डॉक्टर लुंबिनी देबाचे. माझं शिक्षण MBBS MD सायकॅट्री झालेलं आहे आणि सध्या मी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात मनोविकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज मी क्षितिज फाउंडेशनच्या वतीने इथे तुमच्या सगळ्यांसमोर महिलांचे मानसिक आरोग्य या विषयावर बोलणार आहे. ही संधी मला दिल्याबद्दल स्नेहल चौधरी कदम यांचे आभार. आता महिलांचे मानसिक आरोग्य याच्याकडे जाण्याच्या पूर्वी एक प्रश्न पडेल की मानसिक आरोग्य कशाला म्हणायचं किंवा मानसिक स्वास्थ्य कशाला म्हणायचं. तर मानसिक स्वस्थ व्यक्ती असा व्यक्ती की जो वैचारिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या आणि वर्तणुकीने सुदृढ आहे आणि परिणामकारक कार्यक्षम जीवन जगत आहे आणि कार्यक्षम जीवन जगताना समाजाला काहीतरी योगदान देतो. हे करत असताना जे दैनंदिन जीवनातले ताणतणाव येतील त्या ताणतणावांना योग्य मार्गे सामोरे जातो. आता योग्य मार्ग सामोरे जाणं म्हणजे काय, तर एखाद्याला ताणतणाव येऊ शकतो. तर ताणतणाव आल्यावरती दारू सिगरेट न पिता तो व्यक्ती मित्रमैत्रिणींसोबत बोलतो किंवा फिरायला जातो. तर याला आपण योग्य मार्गाने ताणतणावांना सामोरे जाणं असं म्हणू शकतो. आता प्रश्न हा येतो की विशेष मानसिक आरोग्य तर बघितलं तर मानसिक आरोग्य हे पुरुष आणि स्त्री दोघांसाठीही महत्वाचं आहे, सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे. पण विशेष आपल्याला महिलांच्या मानसिक आरोग्यावरती चर्चा करण्याची गरज का आहे, तर महिला ज्या आहे, जर आपण मानसिक आजारांचं स्वरूप बघितलं किंवा कुठल्याही मानसिक आजाराची कारण मीमांसा केली तर त्याला कारणीभूत असणाऱ्या गोष्टी ज्या असतात त्यातली एक असते बायोलॉजिकल कंपोनंट, दुसरं असतं सायकोलॉजिकल कंपोनंट, तिसरं असतं इन्व्हायरमेंटल फॅक्टर. या तिघांच्या मेळातून कुठलाही मानसिक आजार होत असतो. आता बायोलॉजिकल कंपोनंट मध्ये काय येईल, तर शरीर रचना येते, मेंदूतले केमिकल्स, हार्मोन्स. तर या गोष्टी स्त्रीच्या पुरुषांपेक्षा थोड्या वेगळ्या आहेत. दुसरं सायकोलॉजिकल फॅक्टर म्हणजे काय, तर कुठले अघटित घटना घडली किंवा तणाव आला तर त्याच्याकडे कोणत्या दृष्टिकोनाने बघितल्या जातंय. तर सहसा स्त्रिया ज्या असतात त्या आत्मपरीक्षण जास्त करतात आणि कुठल्याही अघटित घटनेला कारण जे आहे ते स्वतःमध्ये शोधतात. आणि पुरुष या बाबतीत थोडे वेगळे आहेत, ते कारण बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतात. तर सायकोलॉजिकल ही जी लर्निंग आहे तीही स्त्रियांमध्ये वेगळी आहे. परत इन्व्हायरमेंटल फॅक्टर मध्ये काय येईल, तर आजूबाजूचा परिसर येईल, जडणघडण येईल, जिथे राहतोय तो समाज येईल. तर या घटना हे जे फॅक्टर्स आहेत इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, तर ते महिलांसाठी पुरुषांपेक्षा थोडे वेगळे आहेत. जर आपण जगाच्या पाठीवर कुठेही विचार केला तर महिला ह्या थोड्याशा व्हल्नरेबलच आहे, असुरक्षितच पॉप्युलेशन आहे महिलांचं. जर आपण जगभरातले हिंसक संघर्ष बघितले, सिव्हिल वॉर बघितले किंवा नैसर्गिक आपत्ती बघितली, त्यातून जे लोक अफेक्ट होतात त्याच्यामध्ये 80% या महिला आणि लहान मुलं असतात. दुसरं, 5 पैकी 1 महिलेला कधी ना कधी बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न याला सामोरे जावं लागतं. तर या सगळ्या कारणांमुळे महिलांचं मानसिक आरोग्य किंवा मानसिक स्वास्थ्य थोडंसं पुरुषांपेक्षा नाजूक आहे, म्हणून त्याच्यावरती चर्चा करण्याची जास्त गरज मला वाटते. आता जर महिलांचा आयुष्यभर आपण बघितला, त्यांचं पूर्ण आयुष्य बघितलं तर महिला ह्या वेगवेगळ्या टप्प्यांवरून जातात. जसं की सर्वात पहिले प्रौढ अवस्था येते, त्याच्यानंतर प्रौढ अवस्था आल्यानंतर मासिक पाळीला सामोरे जावं लागतं, त्याच्यानंतर लग्न, त्याच्यानंतर प्रेग्नन्सी, बाळंतपण आणि बाळंतपणातून निर्माण होणारे मानसिक रोग, या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागतं. तर जर आपण त्याचा विचार केला तर महिलांमध्ये जे मानसिक आजार दिसतात तर त्याच्यामध्ये नैराश्य जे आहे ते पुरुषांपेक्षा
2 पटीने जास्त दिसतं. अँझायटी किंवा शारीरिक मासपेशांचं दुखणं च्या स्वरूपाचा जो मानसिक आजार असतो तो महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. जर आपण प्रौढ अवस्थेत मुलं आणि मुलींना जर कम्पेअर केलं तर मुलींमध्ये नैराश्य जे आहे ते 4 पटीने जास्त दिसून येतं. प्रौढ अवस्थेनंतर मासिक पाळीची सुरुवात होते. मासिक पाळीच्या संबंधातले मानसिक आजार म्हणजे प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम आणि PMDD, प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर. तर याच्यामध्ये काय लक्षणं दिसून येतात? तर याच्यामध्ये दिसून येतं एकतर अंगदुखी, डोकेदुखी, हातापायांवरती शरीरावरती सूज येणं, स्तनांमध्ये दुखणं, झोप न लागणं, चिडचिड होणं, सारखं रडायला येणं किंवा मूड स्विंग्स होणं. ह्या गोष्टी ज्या आहेत ते प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोमचे लक्षणं आहेत. तर कमीत कमी 75% महिलांना याच्यापैकी काही ना काहीतरी लक्षणं दिसूनच येतात. आणि प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर जे आहे तर त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात राग जास्त यायला लागतो, कामामध्ये लक्ष लागत नाही, चिडचिड जास्त होते. आणि हा जो प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम आहे तर हा पाळी येण्याच्या 5 दिवस आधी सुरू होतो आणि जेव्हा पाळी संपते तेव्हा 4 दिवस नंतरपर्यंत ही लक्षणं संपून जातात. जर असं बघितलं आपण, हा जर कालावधी एखाद्या महिलेच्या पूर्ण आयुष्यातला आपण बघितला तर जवळपास सगळ्या महिला ज्या आहेत त्या 4 ते 8 वर्ष आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये हा त्रास सहन करत असतात. दुसरा हा महत्वाचा टप्पा महिलांच्या आयुष्यात येतो तो म्हणजे लग्न. लग्न झाल्यावर त्यांना दुसऱ्यांच्या घरी जावं लागतं, आजूबाजूचं वातावरण बदलतं, अनिश्चितता येते, स्वतःमध्ये दुसऱ्यांनुसार बदल करून घ्यावे लागतात. तर हे जे चेंजेस करण्याची गरज आहे त्यामध्येही महिलांना जरा जास्त तणाव येतो आणि या काळामध्ये बरेचसे मानसिक आजार जे की बायोलॉजिकल प्रेडोमिनंट असू शकतात, अनुवंशिक असू शकतात, तर ते या पिरियडच्या तणावामध्ये उद्भवण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यानंतरचा जो टप्पा येतो तो येतो प्रेग्नन्सी आणि बाळंतपण. आता बाळंतपणानंतरचे जर मानसिक आजारांचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये एक बाळंतपणानंतर निराशा बऱ्याच महिलांना जाणवते. त्याच्यामध्ये त्यांना कशातच मन लागत नाही, बोलावंसं वाटत नाही, दुःखी वाटतं, झोप लागत नाही. असं 7 ते 15 दिवस जर कुणाला होत असेल तर ते नॉर्मल आहे. पण जर ही निराशा त्याच्यापेक्षाही जास्त दिवस राहिली आणि जर असं वाटायला लागलं बाळाबद्दलचा जो जिव्हाळा आहे आईचा तो कमी व्हायला लागला तर तिथे थोडीशी धोक्याची घंटा आहे असं समजावं आणि मानसिक आजारांच्या प्रोफेशनल्सकडे त्या महिलेला घेऊन जाणं इथे गरजेचं आहे. कारण हे जे साधे सिम्पटम्स आहेत की आनंदी न वाटणं, दुःखी वाटणं, कशातच मन न लागणं, याचं रूपांतर सायकोसिसमध्ये होण्याचे चान्सेस जास्त असतात. सायकोसिसमध्ये काय दिसून येईल आपल्याला तर त्या बाईची चिडचिड जास्त होतीये, आरडाओरडा करते, बडबड करते, संशय घेते, विनाकारण मोठ्याने रडते आणि बाळाला घेत नाहीये जवळ आपल्या. तर अशा परिस्थितीमध्ये आईपासूनच बाळाला धोकाही होण्याचे चान्सेस आहेत. तर त्याच्यानंतरचा जो स्त्रियांच्या आयुष्यात जो टप्पा येतो तो येतो मेनोपॉज. तर मेनोपॉज मध्येही चिडचिड होणं, नैराश्य यासारखे मानसिक आजार जास्त प्रमाणात दिसून येतात. आता अजून एक मानसिक आजार आहे जो महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो तो म्हणजे महिलांच्या अंगात येणं. आता अंगात येणं जे आहे महिलांच्या ते 2 प्रकारचं असू शकतं. एक जे आहे ते सायकोसिसचा प्रकार असू शकतो की ज्याच्यामध्ये त्या बाईला भ्रम भास होत आहेत, असं वाटतंय की कुणीतरी देवी देवता तिच्या शरीरात आहे आणि ते तिच्याकडून हे सगळं करून घेतायत.
सतत कुणाचे तरी आवाज येत आहेत कानात जे बाकी कुणालाच ऐकायला येत नाहीये आणि ते आवाज सांगतायत की तू देव आहे, तू हे असं कर, तुझ्यामध्ये पॉवर आहे. तर हा झाला सायकोसिसचा प्रकार. आणि दुसरा जो प्रकार आहे अंगात येण्याचा, त्याला मेडिकल भाषेमध्ये डिसोशिएटिव्ह डिसऑर्डर किंवा कन्व्हर्जन डिसऑर्डर म्हणतात. म्हणजे काय, जर एखाद्याला खूप जास्त तणाव आला आणि अशी काहीतरी घटना घडली की ज्याचा ताण जे माइंड आहे ते सहनच करू नाही शकलं, तर काय होणार, तर त्या ताणातून बाहेर निघण्यासाठी एखाद्या महिलेच्या अंगात येऊ शकतं. म्हणजे ते ती मुद्दामून करते असं नाहीये, पण तिचं ते ब्रेन तिच्याकडून करून घेते. आणि तसं एकदा तिच्या अंगात आलं की तिला प्रतिष्ठा मिळते, बाकीचे लोक पाया पडायला येतात, तर मग हे कंटिन्यू सुरू राहतं त्याच्यानंतर. तर हे जे डिसोशिएटिव्ह किंवा कन्व्हर्जन्सचा जो प्रकार आहे तो कदाचित याच्यामुळे होतो की महिलांना आपल्या भावना व्यक्त करण्याची मोकळीक नाहीये. जे पण त्यांचा राग आहे, द्वेष आहे, दुःख आहे, ते सगळं कुठेतरी आतमध्ये दाबल्या जातं आणि त्याच्यातून मग ते कुणाला सांगू शकत नाही, तर मग ते आपल्या शरीराच्या काहीतरी लक्षणातून बाहेर पडतं. जसं की आमच्याकडे कधीतरी एखादी महिला येते आणि तिच्या घरचे सांगतात की काही थोडा वेळ झालाय तेव्हापासून हिच्या तोंडून आवाजच निघत नाहीये. म्हणजे अचानक तिचा आवाज बंद झालाय, तिला ऐकायला येतंय, मानेने होकार देतीये, बाकीच्या गोष्टी करतायत, पण आवाज गेलाय. किंवा एखादी महिला येते, तिचा एक हातच उचलत नाहीये, एकदम जड झालाय, लुळा होऊन गेलाय. पण जेव्हा या महिलांची आम्ही मेडिकल तपासणी करतो तेव्हा असं लक्षात येतं की त्यांच्या ज्या काही तपासण्या आहेत त्या सगळ्या नॉर्मल आहेत, तरी पण त्यांना हात हलवता येत नाहीये किंवा एखादीला बोलता येत नाहीये. आणि जर आता त्यांना घरच्यांना काय झालं असं आपण डिटेलमध्ये विचारलं तर नंतर असं कळून येतं की त्या बाईचे ना नवऱ्यासोबत भांडणं झाले, नवऱ्याने खूप शिव्या दिल्या आणि त्याच्यानंतर तिचा आवाज गेला. किंवा एखाद्या वेळेस घरात कुणाचे तरी भांडणं झाले, त्या बाईला मारलं, त्याच्यानंतर तिचा हातच उचलत नाहीये. म्हणजे जिला नवऱ्याने शिवी दिली ती बाई परत शिवी देऊ शकत नाही, तर शरीराने काय केलं, तो जो अपमान आहे, तो जो ताण आहे डोक्याचा, तर त्याच्यानुसार शरीराचं कोणतं लक्षण दाखवलं की तिला बोलताच येत नाहीये. किंवा आता एखादं जर कुणी मारलं तिला, ती परत जर मारू शकत नाहीये, तर तिचा हातच लुळा होऊन गेलाय. तर हे जे आहे हे आपलं सबकॉन्शियस माइंड करून घेतं आपल्याकडनं. असं ते त्या आजाराचं थोडंसं स्वरूप आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची आहे सगळ्यांसाठीच की आपल्या ज्याही भावना आहेत, राग असेल, द्वेष असेल, दुःख असेल, आनंद असेल, त्या व्यक्त करता आल्या पाहिजे आणि कुठेतरी व्यक्त व्हायला हव्यात. फक्त एवढी काळजी घ्यायची की आपला राग व्यक्त करताना आपण समोरच्याला इजा नाही पोचत आहे आणि आपल्या भावना चांगल्या रीते स्पष्ट शब्दात सांगण्याचं शिकायला पाहिजे. याच्यानंतर अजून एक महत्वाचा आजार आहे जो महिला आणि पुरुष दोघांमध्ये दिसतो, तो म्हणजे सिझोफ्रेनिया. त्याला संशयाची बिमारी म्हणतात, ज्याच्यामध्ये भास होतात, भ्रम होतात, सारखं असं तरी असं वाटायला लागतं की कुणीतरी मारायला येणार आहे, कुणीतरी तुमच्या मागावरच लागलंय, किंवा कुणाचे तरी आवाज यायला लागतात, ते आवाज तुमच्याशी बोलतायत असं वाटायला लागतं. आणि याच्या नंतरच पुढची स्टेज असते की त्या माणसाला स्वतःबद्दल म्हणजे स्वतःची काळजीच घेता येत नाहीये. तो कुठेतरी काहीतरी कचरा वेचत बसतो, काहीतरी जेवण व्यवस्थित जेवत नाही, स्वतः आंघोळ करत नाही. तर हा स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही सारख्याच प्रमाणात आढळून येतो. पण सिझोफ्रेनिया हा समाजामध्ये खूप कॉमन आजार आहे. म्हणजे 100तून एकाला सिझोफ्रेनिया होण्याचे चान्सेस असतात. आता आपण काही मानसिक आजारांविषयी बोललो, पण मानसिक आजार सगळ्यांनाच होईल असं आहे का, तर नाही. पण मानसिक तणावांना सगळ्यांना सामोरे जावं लागतं. तर आता जर महिलांच्या बाबतीत आपण मानसिक तणाव का येतात असा जर विचार केला तर त्याचे काही कारणांमध्ये हे सापडतं की महिलांकडून समाजाला खूप जास्त अपेक्षा आहेत आणि महिलांना स्वतःकडून पण खूप जास्त अपेक्षा आहेत. म्हणजे
मला तरी वाटतं की आपल्या आधीची जनरेशन किंवा आत्ताची जनरेशन आहे ना, सुपर वुमन कन्सेप्टला धरून जगते, की तिने जॉब पण केला पाहिजे, ती सुशिक्षित पण पाहिजे, तिने मुलांकडे पण लक्ष दिलं पाहिजे, तिचं घर पण कसं एकदम नीटनेटकं राहिलं पाहिजे. आता जर खरंच सांगायला गेलं तर एका माणसाच्या कॅपॅसिटीमध्ये नाहीये एवढे सगळे कामं एका सोबतच करायचे. तर स्वतःकडून अपेक्षा वाढल्या, परत असं की बाकी सगळ्यांनी मला चांगलंच म्हटलं पाहिजे, म्हणून स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यांच्या गरजांकडे जास्त लक्ष दिलं जातं, की घरच्यांचं सगळ्यांचं कसं मन धरलं गेलं पाहिजे. त्यांचं मन धरताना स्वतः काही पाहिजे तर तेही नकळत दुर्लक्ष केलं जातं. तेव्हा महिलांच्या स्वतःकडून खूप जास्त अपेक्षा वाढल्या आहेत आणि ह्या एक्सपेक्टेशन्स पूर्ण होत नाहीये. तर जेव्हा ह्या एक्सपेक्टेशन्स पूर्ण होत नाही तेव्हा येतं फ्रस्ट्रेशन, आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये मग स्वतःचा पण राग यायला लागतो आणि सगळ्यांचा पण राग यायला लागतो, की मी सगळ्यांसाठी तर सगळं करते पण माझ्याकडे काही कुणाचं लक्षच नाहीये. तर महिलांनी बाकीच्यांची काळजी घेण्याच्या आधी स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यातून आणि रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स जर ठेवले तर कदाचित जो मानसिक तणाव महिलांवरती जास्त प्रमाणात येतो तो कमी होईल. आणि जबाबदारी सगळ्याच गोष्टींची महिलांनी घेण्याची गरज नाहीये, तर जबाबदारीची आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडे आपण वाटप करू शकतो. आता महिलांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो, तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या घरातल्या ज्या मुली आहेत तर त्यांच्याकडे जरा जास्त लक्ष देण्याची गरज आहे. लक्ष देण्याचं म्हणजे काय, तर त्यांची घरात किंमत झाली पाहिजे, त्यांच्या भावना नॅचरल आहेत, त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी सुरक्षित जागा पाहिजे, त्यांना जे वाटतंय त्या बोलू शकतात, त्यांनी तसं व्यक्त केल्यावरती त्यांना कोणी पनिशमेंट देणार नाही, असा मेसेज मोठ्यांकडून त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. परत त्यांना काही गोष्टी शिकवण्याची गरज आहे, काही स्किल्स, जसं की जर कधी काही भांडणं झाले तर त्या भांडणांतून कसं जाता येईल, समोरच्याशी आपण भांडणं मिटवून कसे घेता येतील, किंवा तुमच्या काही गरजा आहेत, समोरच्याच्या पण काही गरजा आहेत, तर तिथे निगोशिएशन कसं करता येईल, स्वतःच्या भावना समजून कशा घेता येतील, तर ह्या स्किल्स मुलींना शिकवणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये जो मोठा रोल आहे तो आयांचा तर आहेच, त्याच्याच सोबत घरातल्या पुरुष मंडळींचा पण आहे. म्हणजे जर महिलांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी एखाद्या ग्रुपला आपण टार्गेट जर ठरवलं तर तो टार्गेट ग्रुप म्हणजे मला वाटतं पुरुष मंडळी असतील. म्हणजे महिलांच्या मानसिक आरोग्यावरती बोलायचं म्हणजे फक्त महिलांशीच बोलायचं किंवा महिलांनीच काम करायचं असं आहे का, तर नाही. महिलांच्या आयुष्यामध्ये पुरुष जे आहेत त्यांच्या आयुष्यातले वडील, भाऊ, हजबंड, मित्र, अशा त्यांच्या आयुष्यात पुरुषांचा खूप मोठा भाग आहे. तर त्यांना समजून घेण्याची गरज आहे. समजून कसं, तर त्यांच्या ज्या पण काही शॉर्टकमिंग्स आहेत किंवा ज्या पण त्यांच्यामध्ये कमतरता आहेत, त्यांना जर राग येत असेल, चिडचिड होत असेल, किंवा काम जमत नसेल, कामात गडबड होत असेल, असं काही जर होत असेल तर ते होण्यामागे काय आहे, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, त्यांची जडणघडण कुठली आहे, त्या कुठून आल्या आहेत, त्यांच्या रागाच्या मागे काय आहे, हे थोडंसं जाणून घेतलं तर तिथे आपल्याला त्यांचं मानसिक आरोग्य सुधारण्यामध्ये मदत होऊ शकते. आणि त्यांच्या नकारात्मक गोष्टींकडे बघण्यापेक्षा त्यांच्यातल्या ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत किंवा त्यांच्या ज्या काही स्ट्रेंथ आहेत तर त्याच्याकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि जर महिलांच्या मानसिक आरोग्याकडे खरंच लक्ष दिलं आणि त्याला प्रश्न सोडवण्याचे जर प्रयत्न केले तर हे जाणून येईल की महिला या खूप जास्त रेझिलियंट आहेत. रेझिलियंट म्हणजे
काहीतरी जर अघटित घडलं, तणाव आला, तर त्या तणावाला सामोरं जाऊन पूर्वस्थितीमध्ये कसं येणार. तर ही क्वालिटी महिलांमध्ये आहे जास्त, फक्त त्यांना सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद.